In previous session, we have seen latent heat. Then in this session, we will see or we will discuss about regelation. You may be see how to prepare ice ball. Firstly, we take a ice ball, ice slab. Then after that ice slab we shredded, and that shredded ice we pressurized around the stick, and then after that ice ball is prepared. How to possible or how to prepare that ice ball in summer season? Many times we have seen, or you may be seen in the summer season, how to prepare the ice ball. Shredded ice we pressurize tip of the stick, and that ice shredded ice to make a ball. म्हणजे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाहतो की आईस बॉल तयार केलेला असतो. आईस बॉल तयार करतो. तो आईस बॉल कसा तयार करतो तर आईसचा काय करतो आपण पावडर क्रिएट करतो. आईसचे पावडरच्या फॉर्म मध्ये घेतो, आणि पावडरच्या फॉर्म मध्ये घेतल्याच्या नंतर त्याला आपण त्याच्या एक स्टिक घेतो, आणि स्टिकच्या बाजूला त्याला आपण काय करतो प्रेशराइज करून त्याचा एक बॉल तयार करतो, गोळा तयार करतो, आईसचा गोळा तयार करतो. मग ते कसं पॉसिबल आहे ते आपण या रिजेलेशन या पॉइंट वरून पाहणार आहोत. Then regelation is here when we pressurize the ice, shredded ice. At that time, when pressurized ice, melting point of the ice is 0 degree Celsius. But when we apply the pressure on the ice, when we apply pressure on the ice, at that time melting point decreases of ice. For example, 0 degree Celsius is a melting point of ice or freezing point of the water. But when we apply the pressure on the ice, at that time decreases the melting point below the 0 degree Celsius. When we pressurize under the pressure, म्हणजे प्रेशर जर आपण दिलं आईस वरती, तर आईस वरती प्रेशर दिल्याच्या नंतर त्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट असतो 0 डिग्री सेल्सिअस, तर तो 0 डिग्री सेल्सिअस हा बिलो डिग्री सेल्सिअसलाच काय होतो तो त्याचा मेल्टिंग पॉइंट क्रिएट होत असतो. फॉर एक्झाम्पल -1 डिग्री सेल्सिअस, फॉर एक्झाम्पल -1 डिग्री सेल्सिअस और -2 डिग्री सेल्सिअस अशा या टेम्परेचरलाच काय होतो तो मेल्ट होतो. कधी होतो when we apply the pressure, जेव्हा आपण आईस वरती काय करतो प्रेशर अप्लाय करतो. प्रेशर अप्लाय केला की बिलो 0 डिग्री सेल्सिअसला पण काय होतो तो मेल्ट होतो, आणि मेल्ट झाल्याच्या नंतर त्यानंतर आपण जेव्हा त्याच्यावरचं प्रेशर काढतो त्याचं टेम्परेचर जर बिलो 0 सेल्सिअस राहतं, काय आईसचं आईसचं जे काही टेम्परेचर असतं ते बिलो 0 डिग्री सेल्सिअस असतं. जेव्हा आपण प्रेशर रिमूव्ह केल्याच्या नंतर परत ऍज इट इज त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो रिस्टोर होतो, म्हणजे तो परत 0 डिग्री सेल्सिअसलाच काय होतो मेल्ट होतो किंवा फ्रीज होत असतो. म्हणजे जर बिलो 0 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर असेल तर तो त्याच्यावरचं प्रेशर जर रिमूव्ह केलं तर तो परत कशामध्ये कन्वर्ट होत असतो आईसमध्ये कन्वर्ट होतो. म्हणून या प्रोसेसला किंवा या फेनॉमेनाला दिस फेनॉमेना इज नोन ॲज रिजेलेशन. This phenomena is known as regelation. Here given definition: the phenomenon in which the ice converts to liquid due to applied pressure is called regelation. It means that काय करतो आपण जेव्हा आईस वरती आपण प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो बिलो 0 डिग्री सेल्सिअस आहे. काय तो बिलो 0 डिग्री सेल्सिअस आहे, आणि बिलो 0 डिग्री सेल्सिअस काय होतो तो प्रेशराइज मध्ये मेल्ट होऊन जातो. आणि जेव्हा आपण काय करतो प्रेशर त्याच्यावरचं रिमूव्ह केल्याच्या नंतर तो काय होतो ऍज इट इज त्याच्या सॉलिड फॉर्म मध्ये येतो,
आणि त्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट आहे तो रिस्टोर होतो, म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसला तो काय होईल, मेल्ट होईल किंवा फ्रीज होईल. तर तो काय होतो, जेव्हा आपण हीट घेतो किंवा हीट काढून घेत असतो तेव्हा त्याचा काय होतो, म्हणजे तो 0 डिग्री सेल्सिअसला काय होऊन जाईल, तो आईस मध्ये कन्वर्ट होईल, सॉलिड मध्ये कन्वर्ट होईल. दिस फेनोमेना इज नोन एज अ रिजिलेशन. वी विल सी हियर वन ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. We take two identical weight. We take two identical weight. Then also we take ice slab and table. And then after that, after take a string. Take a string or wire. Arrange the apparatus in this diagram. या डायग्राम मध्ये जशी अरेंजमेंट आहे तशी अरेंजमेंट आपल्याला काय करायची, या apparatusची करायची. केल्याच्या नंतर after that then we arrange the apparatus as like a figures प्रमाणे आपण काय केलेलं आहे, apparatusची अरेंजमेंट केलेली आहे. Two identical weights tie with a string ला आपण काय केले, ते दोन आयडेंटिकल वेट टाय केले आणि कशावर केली, ऑन दी आईस स्लॅब वरून आपण काय केली, पास केली. When we apply the pressure with the help of identical weights, या आयडेंटिकल वेटच्या सहाय्याने या स्ट्रिंग वरती काय होत असतो, प्रेशर क्रिएट होतं आणि हा या स्ट्रिंगचं प्रेशर, दिस प्रेशर ऑफ द स्ट्रिंग अप्लाइड ऑन द स्लॅब and this string or wire slowly penetrates into the ice slab. Then this slowly process occurs up to pass the wire through this slab. Pass the wire through this slab and do not break the ice slab. Because in this portion under the wire pressure is applied on the slab at that part to convert the liquid. Why convert the liquid? Because pressure is applied on the ice slab area under the wire of ice slab. Then it will convert the liquid. Why? Because pressure is applied and then after that below 0 degree Celsius temperature it converts the milk or it converts the water. Then when remove the pressure under the ice, then it will get converted into again solid form. Then it means that to make ice, when remove the pressure of wire on the slab, then it will get converted into the solid ice and then it connected or this slab does not break. Ice slab does not break. This phenomena is also known as the regelation phenomenon. This phenomena is also known as the regelation phenomenon. Then I'm telling in Marathi. आपण या ठिकाणी आईस स्लॅब घेतलेली, टेबल वरती ठेवलेली, दोन आयडेंटिकल म्हणजे सारखे वेट घेतलेले, ते काय केलं आपण एका वायरला हँग केल्याच्या नंतर ती वायर आपण कशावरून पास केली, आईस स्लॅबवरून पास केली आणि आईस स्लॅबवरून पास केल्याच्या नंतर याचं जे काही वेट जे आहे त्या वेटचं प्रेशर या स्ट्रिंग वरती येतं आणि स्ट्रिंगचं प्रेशर कशावरती पडतं, आईस स्लॅब वरती पडतं आणि आईस स्लॅब वरती जेवढ्या भागामध्ये आईसच्या जेवढ्या भागामध्ये प्रेशर क्रिएट होत असतं, प्रेशर पडत असतं तेवढा भाग काय होतो, त्याचा मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होतो आणि मेल्टिंग पॉइंट जेव्हा डिक्रीज होतो तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट होत असतो, तर तो वॉटर मध्ये कन्वर्ट होतो आणि तो स्लोली पेनिट्रेट होतो. जसं ती वायर खाली जाते, पेनिट्रेट होत असते, तसं वरचा जो पार्ट असतो त्याच्यावरचा प्रेशर रिमूव्ह होतो आणि रिमूव्ह झाल्याच्या नंतर वॉटरचं कन्वर्जन परत त्याचा जो काही फ्रीजिंग पॉइंट आहे तो परत रिस्टोर होतो आणि रिस्टोर झाल्याच्या नंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, आईस मध्ये होतं. अशी प्रोसेस ही पूर्ण स्लॅब मधून वायर पास होते आणि हीच प्रोसेस कंटिन्युअस, रिजलेशन प्रोसेस कंटिन्युअस होते आणि त्यामुळे हा जो ही जी आईस स्लॅब असते ही आईस स्लॅब काय होत नाही, आपल्याला तुटलेली दिसत नाही. का दिसत नाही? कारण त्याच्यामध्ये कोणता फेनॉमेना किंवा काय घडून येत असतं, रिजलेशन ही प्रोसेस घडून येत असते. अकॉर्डिंग टू दिस फेनॉमेना
या फेनॉमेनावरून आपल्याला पाहायचे खाली काय सांगितले. द मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस बिकम्स लोअर दॅन 0 डिग्री सेल्सियस ड्यू टू प्रेशर. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, जो वॉटरचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सियस आहे. तर जेव्हा आपण काय करतो, प्रेशर देतो, तेव्हा त्याचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो काय होतो, लोअर दॅन 0 डिग्री सेल्सियस. असा त्याचा काय होतो, मेल्टिंग पॉइंट होत असतो. then this means that at 0 degree Celsius the ice get converted into water. आपल्याला माहित आहे की याचा अर्थ असा होतो की 0 डिग्री सेल्सियस ला वॉटर हे सॉलिड मध्ये असू शकतं आणि लिक्विड मध्ये असू शकतं. पण बिलो 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर जर असेल त्याचं सॉलिड मध्येच कन्वर्जन असतं आणि बिलो 0 डिग्री सेल्सियस वरती जर प्रेशर पडला तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, लिक्विड मध्ये होतं, म्हणजे वॉटर मध्ये कन्वर्जन होत असतं. दिस मीन्स that at 0 degree Celsius temperature the ice get converted into water. म्हणजे प्रेशर पडल्याच्या नंतर 0 डिग्री सेल्सियस ला तो काय होतो, वॉटर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. then as soon as pressure is removed, जेव्हा प्रेशर आपण रिमूव्ह केलं, लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला, कधी झाला, जेव्हा आपण प्रेशर काय केलं, अप्लाय केलं आईस वरती अप्लाय केल्याच्या नंतर तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला आणि काय केलं परत आपण, as soon as pressure is removed, प्रेशर आपण रिमूव्ह करून घेतला आईस वरचा, the melting point is restored to 0 degree Celsius and get converted into ice again. म्हणजे आपण काय केलं, प्रेशर आईस वरचा रिमूव्ह करून घेतला, रिमूव्ह केल्याच्या नंतर त्याचा मेल्टिंग पॉइंट रिस्टोर झाला, फ्रीजिंग पॉइंट रिस्टोर झाला आणि फ्रीजिंग पॉइंट रिस्टोर झाल्याच्या नंतर मेल्टिंग पॉइंट रिस्टोर झाल्याच्या नंतर तो ऍज इट इज कशामध्ये कन्वर्ट होईल, अगेन आईस मध्ये तो काय होतो, कन्वर्ट होतो. दिस फेनॉमेना इज नोन ॲज द रिजलेशन. यामध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी पाहिली आणि तुम्हाला रिजलेशन ही डेफिनेशन समजून सांगितली, समजली असेल, चांगल्या पद्धतीने नसेल तर त्यावरती या सेशन मध्ये कमेंट्स करा. पुढचा जो पार्ट आहे आपल्याला काही क्वेश्चन दिलेले, ते क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहिजे, त्यावरती काही क्वेश्चन दिलेले या एक्सपेरिमेंट वरून. ऑन दिस एक्सपेरिमेंट गिवन सम क्वेश्चन्स हियर वी विल डिस्कस in this session. First question, in the above experiment means in this activity, in the above experiment the wire moves through ice slab, however the slab does not break. Why? याचा मीनिंग अगोदर समजून घ्या. जेव्हा वायर आईस स्लॅब मधून किंवा आईसच्या ठोकळ्यामधून पास होत असते, पास होऊन जाते, तरीही काय होत नाही, आईस स्लॅब काय होत नाही, डज नॉट ब्रेक, म्हणजे ती तुटत नाही, तुटलेली दिसत नाही. का दिसत नाही, तर या ठिकाणी पहा आन्सर दिलेले तुम्हाला, द फेनॉमेना इज कॉल्ड रिजलेशन. आता फेनॉमेना रिजलेशनचा आहे म्हणजे कोणता आहे, दिस फेनॉमेना, द फेनॉमेना इन विच द आईस कन्वर्ट्स टू लिक्विड, the phenomena in which the ice converts to liquid due to applied pressure is removed is called a regelation. This is the answer of this question. हे जे आन्सर आहे तुम्हाला हे पूर्ण आन्सर काय करायचं या क्वेश्चन साठी द्यायचं, आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इज देयर एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ रिजलेशन. म्हणजे या ठिकाणी असा क्वेश्चन विचारलाय, लॅटेंट हीटचं आणि रिजलेशनचं काही रिलेशन आहे का असं विचारलं. तर या ठिकाणी पहा, देयर इज नो रिलेशन. व्हाय, असं रिलेशन का नाही, या दोघांमध्ये रिलेशन का नाही, बिटवीन हीट अँड लॅटेंट हीट and specific heat capacity. या ठिकाणी काय आहे, लॅटेंट हीट आणि रिजलेशन. लॅटेंट हीट इज अ टाइप ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. लॅटेंट हीट आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याच्यामध्ये जे काही रिलेशन आहे, द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज द हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर. काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये काय असतं की एखाद्या वस्तूला आपण हीट जर दिली तर त्या वस्तूचं काय वाढतं, टेम्परेचर वाढतं.
त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढण्याचा, रिजनेशन मध्ये टेम्परेचर वाढण्याचा किंवा कमी होण्याचा कुठलाही याच्यामध्ये रिलेशन नाही. म्हणून रिजनेशन आणि लॅटेंट हीट याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं रिलेशन नाही. तर या ठिकाणी काय सांगितलंय, कॅपॅसिटी इज द हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अ सबस्टन्स, युनिट मास ऑफ सबस्टन्स. दिस आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, या क्वेश्चनचं हे आन्सर आहे. यावरून तुम्हाला रिलेशन रिजनेशनचं आणि लॅटेंट हीटचं कसल्याही प्रकारचं रिलेशन नसतं. लॅटेंट हीट म्हणजे काय, तर जेव्हा आपण हीट देत असतो, हीट देत असताना फेज चेंजेस होतात, पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी असते त्याच्यामध्ये काय होत असतं, वस्तूचं टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढतं. देयर इज नो रिलेशन. देन यू नो, नेक्स्ट क्वेश्चन, यू नो दॅट ॲज वी गो हायर दॅन द सी लेवल. म्हणजे तुम्हाला माहित असेल, आपण जर सी लेवलच्या वरी जर गेलो, सी लेवलच्या वरी जर गेलो, द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर डिक्रीजेस, व्हॉट वुड बी इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉलिड. म्हणजे याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट मध्ये फरक होतो, डिक्रीज होतो, कमी होतो असं सांगितलं त्यांनी. काय, सी लेवलच्या वरती, म्हणजे सी लेवल जे असते, म्हणजे समुद्र सपाटीचे, समुद्र जो असतो त्याच्यावरती जर गेलो, त्याच्या लेवलच्या वरती जर गेलो आपण, तर त्याच्यामधला जो काही वॉटरचा जो मेल्टिंग पॉइंट असतो, वॉटरचा सॉरी बॉइलिंग पॉइंट असतो, तो बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो. एरवी जनरली वॉटर हे किती डिग्री सेल्सिअसला बॉईल होत असतं, 100 डिग्री सेल्सिअसला. पण तिथे जर समुद्राच्या वरती जर गेलो, त्या हाय लेवलला जर गेलो, तिथे कमी टेम्परेचरलाच काय होतं, बॉईल व्हायला सुरुवात होते, वॉटर बॉईल व्हायला सुरुवात होते. पण त्यांनी असं विचारलंय, या सी लेवलचा या वॉटरच्या किंवा सॉलिडच्या मेल्टिंग पॉइंट वरती काही फरक होईल का? देयर इज नो इफेक्ट on a melting point of the solid because negligible effect are occurred on the higher of the sea level, on the sea level. sea level च्या वरती जर गेलो तर फक्त negligible effect क्रिएट होता, occurs होता, जास्त इफेक्ट होत नाही. that's why we as we know, तर त्यावरून आपल्याला असं सांगता येईल की there is no effect on the melting point of the solid.